कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीच्या बैठकीत व्यस्त. शेतकरी मात्र वाऱ्यावर. नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसापासून अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कोकाटेंकडून काल संध्याकाळी उशिरा पाहणी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी संपली. समितीनं अहवाल राज्य सरकारकडे पाठवला. काल दिवसभर समितीकडून रुग्णालयाची चौकशी. आज आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण येण्याची शक्यता. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि अॅडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार. चौकशी समितीच्या अहवालातून समोर जमेल तेवढे पैसे भरून अॅडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही. गर्भधारणेत जोखीम असल्याची पूर्वकल्पना दिली होती, असाही रुग्णालयाचा दावा. आम्ही काउंटरवर 3 लाखांची कॅश घेऊन उभे होतो. जमीन विकून पैसे देण्याची ही आमची तयारी होती. मात्र 10 लाख दिल्याशिवाय आम्ही अॅडमिट करून घेणार नाही, असं रुग्णालयानं स्पष्ट सांगितलं. भिसे कुटुंबानं रुग्णालयाचे आरोप फेटाळले. दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. दीनानाथ रुग्णालयातील घटना दुर्दैवी. दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार. अजित पवारांचं आश्वासन. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसेचा मृत्यू झाल्यानंतर सर्वपक्षीय आक्रमक. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला काळं फासलं. अधिकाऱ्यांवरही चिल्लर फेकली. मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड प्रकरणी भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. भाजप महिला शहराध्यक्षा हर्षदा फरांदेंसह 10 ते 15 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. पुणे पालिकेकडून दीनानाथ रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस. महानगरपालिका आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांच्याकडून नोटीस. आरोग्य उपसंचालकांनी स्थापन केलेल्या 4 सदस्यीय समितीत नीना बोराडेंचा समावेश. गर्भवतीच्या मृत्यूनंतर प्रकरणाचा खुलासा मागवणार. पुण्यातील घटना वेदनादायी, अस्वस्थ करणारी. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. घटनेतील दोषींवर कारवाई होणार, असंही केलं स्पष्ट. राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांचे ऑडिट करण्याचे आदेश. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. रुग्णालयांमध्ये अनियमितता आढळल्यास कारवाई होणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची TV9 मराठीला माहिती. रुग्णाला कॅन्सर होता, यात काहीही तथ्य नाही. रुग्णालयानं 10 लाख मागितले, याची पावती आहे. रुग्णालय प्रशासन खोटं बोलतोय. डॉक्टर घैसास आणि डॉक्टर केळकर यांचे CDR तपासा. आमदार अमित गोरखे यांची मागणी. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरोग्य दूत नेमणार. माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया. काही हॉस्पिटल प्रशासन मस्तावलेले. अशा हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे. रुग्णालयांनी किती गरिबांवर उपचार केले, याचाही आढावा घ्यावा. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नसेल तर इतरांचं काय? जितेंद्र आव्हाड यांचा प्रश्न. तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. हॉस्पिटलला वार्षिक 1 रुपया भाडेपट्टानं राज्य सरकारनं जमीन दिल्यानं आव्हाड यांचा प्रश्न. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात कोरोना काळात अनेक गैरप्रकार. अंकुश काकडेंचा आरोप. शरद पवार मुख्यमंत्री असताना 1 रुपया नाममात्र भाड्यानं जमीन दिली. मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा रुग्णालयाला जागा दिली. काकडेंची टीका. तनिषा भिसेंचा मृत्यू हा एक सिस्टीम अलर्ट. खासगी रुग्णालयांच्या मनमानीला आळा घालणं अत्यावश्यक. सुनेत्र पवार यांची प्रतिक्रिया. रुग्णालयाच्या असंवेदनशील आणि अमानवीय वागणुकीची चौकशी करा. दोषींवर कठोर कारवाई करा. सुनेत्र पवार यांचं ट्विट. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पाठबळ सत्ताधाऱ्यांचं आहे. दोषी डॉक्टरांना फटके मारून हॉस्पिटलला टाळं ठोकलं पाहिजे. विजय वडेट्टीवार यांची टीका. दीनानाथ रुग्णालयातील घटनेनंतर आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर. पुण्यातील 2 मोठ्या रुग्णालयांची आरोग्य विभागाकडून तपासणी. शहरातील सगळ्या रुग्णालयांची तपासणी केली जाणार. आठवड्याभरात शहरातील सर्व रुग्णालयांचे रेकॉर्ड तपासले जाणार. नांदेड दुर्घटनेतील मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईक अखेर तयार. तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर अंत्यविधी. मृतांच्या कुटुंबांना भरीव मदत द्या. काही संघटनांची मागणी. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत तुटपुंजी असल्याचं होतं म्हणणं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना इशारा. जनतेच्या विश्वासाला तडा जाईल अशी चूक करू नका. बावनकुळेंचा सल्ला. तर जाणीवपूर्वक चूक झाली तर माफी नाही, हेही लक्षात असू द्या. बावनकुळेंचा सज्जड दम. प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया. कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या हक्काचं संरक्षण होईल. संसदीय चर्चेत सहभागी झालेल्या खासदारांचे मोदींनी मानले आभार. वक्फ दुरुस्ती विधेयकासंदर्भात देशभरात निदर्शनं. पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार, झारखंड, तमिळनाडू, कर्नाटक, आसाममध्ये मुस्लिम समुदाय वक्फ विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर तर कोलकाता, अहमदाबादमध्ये फलक जाळले. वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवारांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला. मुस्लिमांना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही म्हणणाऱ्या दादांची कोलांटोडी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. हर्षवर्धन सपकाळ. नई नवेली दुल्हन अमोल मिटकरींची टीका. सूर्यावर थुंकताना हर्षवर्धन सपकाळांनी विचार करावा. मिटकरींचा हल्लाबोल. वक्फ विधेयकावर बोलताना संजय राऊतांनी रंग बदलले. प्रफुल्ल पटेल यांची टीका. तर बाप बदलणारे लोक मला रंग बदलले असं म्हणतायत. संजय राऊतांचं उत्तर.
प्रफुल्ल पटेलांचा इतिहास काढला तर त्यांना महाराष्ट्र सोडावा लागेल. भाजपचे बूट चाटल्यानं पटेलांना ईडी कारवाईपासून दिलासा. संजय राऊतांची टीका. तारतम्य बाळगा अन्यथा ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये बेड बुक करू. राऊतांच्या प्रफुल्ल पटेलांवरील टीकेनंतर आनंद परांजपेंचा इशारा. उद्धव ठाकरेंनी शिवसेना तुटल्याशिवाय राहणार नाही. वक्फ बिलावरून खासदार प्रतापराव जाधव यांची टीका. ठाकरेंच्या खासदारांना वक्फ बिलाच्या समर्थनात मतदान करायचं होतं. जाधव यांचं वक्तव्य. वक्फ विरोधी भूमिका घेतल्यानं उबाठा आता मुस्लिम हिंदू हृदय सम्राट बनले आहेत. निवडणुकीत उबाठाला मुस्लिम संघटनांकडून फंडिंग मिळालंय. संजय निरुपम यांची उद्धव ठाकरेंवर टीका. बालिश लोकांना जास्त किंमत देत नाही. नाव न घेता आदित्य ठाकरेंचं श्रीकांत शिंदेंना उत्तर. अरविंद सावंत यांनी हिरवं जॅकेट घालून काँग्रेसचे विचार मांडले. श्रीकांत शिंदे यांनी अरविंद सावंतांवर केली होती टीका. दुरुस्ती विधेयकाच्या निर्णयाचं स्वागत. गरीब मुस्लिमांना न्याय मिळेल. उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया. नवी मुंबईत मराठी भाषेसाठी मनसे आक्रमक. जुईनगरमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला शिष्टमंडळाची भेट. एका आठवड्यात मराठीत कामकाज झालं नाही तर मनसे स्टाईलनं उत्तर देण्याचा इशारा. वर्धेतील स्टेट बँक ऑफ इंडियामधील अधिकाऱ्यांना मनसेकडून निवेदन. बँकेतील व्यवहार मराठीतून करण्याची मनसेची मागणी. मराठीत व्यवहार न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका अन्यथा कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनसेला इशारा. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या वापराबाबत मनसैनिकांचं खळखट्याक सुरू. मनसेच्या मारहाणीचं समर्थन नाही, मात्र मराठीचा अपमान सहन करणार नाही. आदित्य ठाकरेंची मनसेच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. मनसेच्या मराठी भाषा आंदोलनाला कर्नाटक रक्षण वेदिकेचा पाठिंबा. संदीप देशपांडे यांनी कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेचे मानले आभार. मुख्यमंत्र्यांनी ज्या बँका कायदा पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. सुरक्षेसाठी बँक अधिकाऱ्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेकडून बँकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण. कारवाईसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचं पत्र. उच्चस्तरीय समितीच्या निर्णयानंतर एखादी फाईल पुन्हा अर्थ खात्यात अडकून पडणं चुकीचं. अर्थ खात्यानं केवळ आर्थिक बाबींची पडताळणी करावी. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. 18 मे रोजी मतदान, 19 मे रोजी निकाल. पवार विरुद्ध पवार की पवार विरुद्ध जाचक लढत होणार याकडे जिल्ह्याचं लक्ष. मोहित पवारांचा निकटवर्तीय सुभाष गुळवे आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक लढवणार. सुभाष गुळवे बारामती अॅग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष. महायुतीच्या पॅनलमधून गुळवे निवडणूक रिंगणात. अविनाश जाधव यांची ठाण्यातील स्विगी गोडाऊनवर धडक. स्विगी गोडाऊन अस्वच्छ असल्याचा अविनाश जाधव यांचा आरोप. स्विगीच्या कर्मचाऱ्यांना अविनाश जाधव यांनी धारेवर धरलं. स्विगी गोडाऊन सील करण्याची मागणी. काही जण कालपासून कामाला लागले आणि आमची बदनामी करतायत. अंजली दमानी यांच्या आरोपांवर अर्जुन खोतकरांचं जोरदार प्रत्युत्तर. जालना साखर कारखान्याच्या कामगारांची देणी दिली नसल्याचा खोतकरांवर दमानी यांनी केला होता आरोप. मंगेश बोबडे या तरुणाची सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या. आत्महत्येप्रकरणी दमानी यांकडून सचिन पाणकर यांची भेट. ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली त्यांची चौकशी करण्याची मागणी. सावकारांचं लायसन्स तपासण्याचीही मागणी. सलमान खानला आवश्यक सुरक्षा देण्यात आली. बिश्नोई गँगच्या संदर्भात यंत्रणा अलर्टवर. मंत्री योगेश कदम यांची माहिती. नवी मुंबईतील वाढीव बांधकामावर होणाऱ्या कारवाईवरून गणेश नाईक आक्रमक. नागरिकांना त्रास झाल्यास मंत्रिपद आमदारकी सोडून उभा राहीन. सिडकोच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेची आज मातोश्रीवर आढावा बैठक. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील आढावा बैठक. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महत्वाची बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा विरोध. सभा उधळून लावण्याचा समितीचा इशारा. बाळासाहेबांच्या सहकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. विश्वनाथ खताते, विजय कलगुटकर, काशीताई कोळी यांचा शिवसेनेत प्रवेश. मांद्रे शासकीय वसाहतीतील गृहनिर्माण संस्थेसाठीच्या भूखंडासाठीचे निकष ठरवण्यासाठी समिती गठीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती गठीत करण्याचे दिले आदेश. ठाकरे गटाचं मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर पालिकेवर विशेष लक्ष. पालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार. प्रत्येक विभागासाठी नेता आणि उपनेता निवडणार. सूत्रांची माहिती. सोमय्या पुन्हा अनधिकृत मशीन आणि भूमियांबाबत आवाज उचलणार. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मशीद परिसरात पोलिसांकडून बॅरिकेटिंग. अनधिकृत मशिदीत नमाज होऊ न देण्याचा सोमय्यांनी घेतला होता पवित्रा. सिंधुदुर्गच्या देवगडमधील फणसगाव रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं. संतप्त ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कंत्राटदाराकडून रस्त्याचं काम पुन्हा करून घेणार. अधिकाऱ्यांची माहिती. नाशिकच्या गोदावरी काठावरील गावांमध्ये जनावरांसाठी मच्छरदाणी. चक्क दुभत्या जनावरांसाठी मच्छरदाणी. गोदावरी काठावरील गावांमध्ये डासांची वाढ. यवतमाळमध्ये रेशन धान्यात काळाबाजार होत असल्याचा आरोप. संशयितरित्या तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात. ट्रकमधील तांदूळ रेशनचा असल्याची दाट शक्यता.
नंदुरबारमध्ये गारपिटीमुळे 378 हेक्टर क्षेत्रावर नुकसान. गंगापूर ठाणेपाड्यामध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्याचं नुकसान. कांदा आणि चाऱ्याचं सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती. शेती पिकासोबतच 20 घरांची पडझड. धुळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूरमधील अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आंबा, टरबूज, ज्वारी, गहू पिकांचं नुकसान. रायगडमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान. पेडमधील खरोशी आणि जावळी गावाला अवकाळीचा फटका. धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस. लाल कांदा, मका, बाजरी, पपई, शेवगा, आंबा, केळी, ज्वारी, गहू पिकाचं नुकसान. पुण्याच्या सुंदरमध्ये गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस. शेतमालाचं प्रचंड नुकसान. गहू, कांदा, द्राक्ष, डाळिंब पिकांचं नुकसान. शहापूर तालुक्यातील डोलखाम परिसरात वाऱ्यासह गारांचा पाऊस. रब्बी हंगामातील भेंडी, काकडी पिकाचं नुकसान. पालघरच्या मोखाडा भागात अवकाळी पाऊस. मोखाडा भागात अवकाळी पावसासह गारपीट. हिंगोलीत अवकाळी पावसामुळे हळदीचं मोठं नुकसान. शिजवून ठेवलेल्या हळदीचं नुकसान. राज्यात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीचा बुलढाण्यातील 166 गावांना फटका. मलबार हिलमधील निसर्ग उन्नत मार्गाच्या खर्चात वाढ. मूळ प्रकल्पाचा खर्च 12 कोटींवरून 25 कोटी. मुंबईच्या कोस्टल रोडवर मे अखेरपर्यंत सायकलसाठी वेगळा ट्रॅक तयार केला जाणार. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. ठाण्यातील चिरागनगरमधील प्रस्तावित एसआरए प्रकल्पाला मंजुरी. जमिनीवर आदिवासींचा मालकी हक्क हायकोर्टानं नाकारला. पश्चिम रेल्वेवर आज आणि मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक असणार. पश्चिम रेल्वे बोरिवली ते अंधेरी अपणे धीम्या मार्गावर ब्लॉक असणार. तर रविवारी मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अपणे डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक. ट्रान्स हार्बरवर देखील मेगा ब्लॉक असणार. नेरुळ स्थानकात रविवारी सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत विशेष ब्लॉकमुळे बदलापूर कर्जत स्थानकांदरम्यानची लोकल सेवा बंद. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला डोंबिवली माणकोली पुलाचा रस्ता खचला. MMRDA मार्फत तातडीनं चौकशी सुरू. वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे रणीवर. मिठी नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी 19 वर्षात 1650 कोटींचा खर्च. मात्र मिठी नदी प्रदूषणाच्या विळख्यातून अद्यापही मुक्त नाही. मुंबई महापालिकेवर ठेकेदारांची देयक देण्यासाठी 16,900 कोटींचं कर्ज काढण्याची नामुष्की. 20 वर्षासाठी 9% व्याज द्यावं लागणार. मुंबई पालिकेकडून लवकरच मोफत औषधांचा पुरवठा होणार. निविदा प्रक्रियेत रखडलेला मोफत औषधांचा पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा.